स्वामी भक्तांनो, स्वामींचे असे निर्मळ आणि पवित्र संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा। आणि स्वामी भक्तांनो, हा स्वामींचा अनमोल संदेश मोजून 21 मिनिटे मन लावून नक्कीच ऐका। आज तुमच्या घरात मोठी आनंदाची बातमी येईल आणि लवकरच तुम्हाला चांगली खुशखबर सुद्धा मिळेल। त्यामुळे हा संदेश मन लावून नक्कीच ऐका। कधी हे शोधायचा प्रयत्न करू नका की देव आहे का नाही। हे शोधायचा प्रयत्न करा की आपण माणूस आहोत की नाही आणि आपल्यामध्ये माणूस की जिवंत आहे की नाही, त्याचा अगदी शोध घ्या। नक्कीच तुम्हाला माणसामध्ये देव दिसेल। मग तुम्हाला देवाची प्रचिती नक्कीच येईल आणि देव तुम्हाला दर्शन देतील। आणि मी अशी प्रार्थना करतो की सर्वांना सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य लाभू दे। ही स्वामींचरणी प्रार्थना। जिथे दान देण्याची सवय असते तिथे संपत्तीची कमी नसते आणि जिथे माणुसकीची शिकवण असते तिथे माणसांची कमी नसते। हे मात्र तितकंच खरं आहे। स्वामी आपल्याला संबोधून सांगत आहेत, जेवढं गमवलंयस ना बाळा तू, त्यापेक्षाही जास्त मिळवणार आहे। फक्त बाळा माझ्यावर विश्वास ठेव आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संयम ठेव। सर्व काही आम्ही तुम्हाला देऊ, फक्त तू संयम ठेवून काम कर। आनंद नेहमी चंदनासारखा असतो, दुसऱ्यांच्या कपाळावर लावला तरी आपली ही बोटे सुगंधित करून जातो। तसाच आपला दिवस आनंदी जावो ही स्वामींचरणी प्रार्थना। आणि स्वामी, तुम्ही आमच्या प्रत्येक संकटात आमच्या पाठीशी उभे असतात आणि आम्हाला प्रत्येक संकटातून बाहेर काढत असतात। त्यासाठी स्वामी समर्था तुम्हाला पहिले तर मनापासून धन्यवाद। आणि स्वामी राया असेच आमच्या पाठीशी राहा ही तुमच्या चरणी प्रार्थना। स्वामी भक्तांनो, जो देव रात्री झाडांवर बसलेल्या पक्ष्यांना झोपेतही पडू देत नाही, तो देव माणसाला कसं निराधार सोडू शकेल बरं, मला सांगा तुम्ही। म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा। ते सर्व जगाचे पालनहार आहेत। ते आपलेही पालन पोषण अगदी त्याचप्रमाणे करतील ज्याप्रमाणे पशु पक्ष्यांचे करतात। त्यांना सर्व लोक आणि सर्व सृष्टी ही समान आहे, एवढं लक्षात ठेवा। सुख आणि दुःख आपल्या कर्मानुसार मिळते, याचा गरीब आणि श्रीमंताशी काहीही संबंध येत नाही। रडणारा महालातही रडतो आणि हसणारा झोपडीतही हसत असतो। म्हणून कधीही तुम्ही समाधानी राहिले तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीत सुख मिळेल आणि समाधान आणि सुख मिळेल, एवढं लक्षात घ्या। नशिबाची साथ नसेल ना तरी चालेल मित्रांनो, पण स्वामींचा हात डोक्यावर असाच कायम राहिला पाहिजे आणि त्या हातानेच आपण सर्व काही मिळवू शकू। म्हणून तुमच्या पाठीवर स्वामींचा हात असावा ही स्वामींचरणी प्रार्थना। निश्चिंत राहा, बाकी मी पाहीन, पुढे चाल मागे मी तुझ्या राहीन, कुठेही जा तेथेही मी तुला दर्शन देईन। एवढेच नाही तर तुझ्यासाठी अशक्य ते शक्यही मीच करीन। आणि असे स्वामी आपल्याला म्हणत आहेत। आयुष्यात विश्वास फक्त देवावर ठेवावा आणि प्रेम आपल्या कामावर नक्कीच करावं, कारण हे दोघेही तुमची कधीच फसवणूक अजिबात करणार नाहीत आणि करूही देणार नाहीत। म्हणून तुम्ही विश्वास ठेवा, सर्व काही नीट होईल। आणि सर्वात मोठी गोष्ट हीच आहे की तुम्ही किती प्रमाणात आणि किती मनापासून विश्वास ठेवता, त्यावर तुम्हाला सर्व गोष्टी प्राप्त होऊ शकतील। अपेक्षा आणि समाधान जे असते ना, यात अंतर एवढेच आहे मित्रांनो। अपेक्षा माणसाला दुःखात ठेवते आणि समाधान माणसाला सुखात आणि आनंदात ठेवते, एवढं लक्षात घ्या। म्हणून तुमच्या मनी समाधान हे कायम तुमच्या मनात राहू द्या। आयुष्यात पुन्हा एकदा सुरुवात करायला नक्कीच घाबरू नका, कारण ही सुरुवात शून्यापासून नाही ना तर अनुभवातून असेल, एवढे मात्र निश्चित आहे। म्हणून तुम्ही जेवढं जास्त काम करत असाल, तुम्हाला वाटत असेल मला याचा तेवढा फायदा होत नाही, पण एक ना एक दिवस नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि स्वामी तुम्हाला सर्व काही देतील। स्वामी आपल्याला सांगत आहेत, खात्री झाल्याशिवाय कोणावर विश्वास नका ठेवू, कारण बाहेरून चांगला दिसणारा नारळ देवासमोर हा नाचका निघत असतो। त्यामुळे तुम्ही बाहेर वर्तनावर कोणावरही विश्वास ठेवू नका। आंतरिक तो माणूस कसा आहे, त्याचा स्वभाव कसा आहे हे ओळखूनच मग त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता। आणि हे वचन स्वामी आपल्याला देत आहेत। आवश्यकतेपेक्षा अधिक मिळते ना त्याला म्हणतात नशीब, आणि सर्व काही असूनही तुमच्याकडे ते रडवते ना तुम्हाला त्याला म्हणतात दुर्दैव, आणि थोडे कमी सापडूनही आनंद देते ना त्याला म्हणतात जीवन, आणि ते असतं समाधानी जीवन। आणि जो व्यक्ती
अगदी समाधानाने जीवन जगत असतो आणि आपली पावलोपावली स्वामींचं नाव घेत असतो, तेव्हाच त्याला मोक्ष प्राप्त होते आणि त्याला त्याच्या जीवनात आनंद मिळत असतो. तुम्ही कितीही सत्यनारायण करा, पण तुमचा व्यवहार सत्याचा नसेल ना, तर मदतीला नारायण आणि स्वामी कधीच येणार नाहीत, एवढं लक्षात ठेवा. म्हणून तुमचा व्यवहार अगदी काटेकोरपणे तुम्ही केला पाहिजे आणि कुणाला फसवलं नाही पाहिजे. जीवनात वेळ कशीही असो, वाईट किंवा चांगली, ती नक्कीच बदलते, पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका आणि जेणेकरून वाईट वेळेत लोक सोडून जातील. म्हणून चांगल्या कामात नेहमी तुम्ही चांगलंच काम केलं पाहिजे आणि कधीही लोकांना तुम्ही हसवलं पाहिजे आणि त्यांची कामं अगदी चांगल्या रीतीने पार पाडली पाहिजेत, एवढं लक्षात घ्या. म्हणून तुम्ही जेव्हा तुमची चांगली वेळ असेल तेव्हा लोकांना जपायला नक्की शिका. आशा आणि विश्वास कधी चुकीचे नसतात बरं, फक्त ते आपल्यावर अवलंबून असते की आपण आशा कोणाकडून करायची आणि विश्वास कोणावर ठेवायचा. म्हणून तुम्ही तुमच्यावर पूर्णपणे अवलंबून असते की कोणावर तुम्ही विश्वास ठेवता आणि कोणावर नाही. म्हणून कदाचित तुम्ही विचार करूनच कोणावर पण विश्वास ठेवा बा, हे माझे म्हणणे आहे. जाणले समर्था तुम्ही माझ्या मणीचे भाव, म्हणूनच स्वामी समर्था ओठावर असते केवळ स्वामी समर्थांचे नाव. आणि हे नाव असेच आमच्या ओठावर राहू दे आणि एवढी कृपा स्वामी राया तुम्ही आमच्यावर करा. देवाला हे कधीच सांगू नका मित्रांनो की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत आणि तुम्हाला ते सांभाळता येत नाहीत. ते अडचणींना तुम्ही एकच सांगायला पाहिजे की माझ्या पाठीशी माझे स्वामी उभे आहेत आणि मला घाबरण्याची अजिबात गरज नाही आणि स्वामीच माझं संरक्षण करतील आणि स्वामीच माझं रक्षण करतील. त्यासाठी तुम्ही असल्या छोट्या मोठ्या संकटांना घाबरण्याची अजिबात गरज नाही. काही गोष्टी असतात त्या आपण कोणाला सांगू शकत नसतो, त्यावेळेला तुम्ही ती गोष्ट स्वामींना तर सांगून बघा. तुमचे मन किती हलके होईल ते तुम्हाला नक्कीच समजेल आणि तुमचे मन अगदी शांत होऊन जाईल आणि स्वामींच्या जो सानिध्यात जातो आणि स्वामींच्या मठात जातो त्याला हे अनुभव आलाच असेल की मठात गेल्यावर माणसाला अगदी काहीच न म्हणता काहीच न करता एका ठिकाणी बसून राहावे. बघा, तुम्हाला एक शांत अनुभव येईल आणि एकदम शांत चित्त तुमचं मन होऊन जाईल आणि तुम्हाला देव स्वरूप कळेल आणि देवाचे दर्शन नक्कीच होईल. देवासमोर उभे राहून तुम्ही काय मागता ना मित्रांनो, याच्यावर काहीच अवलंबून राहत नाही. यापेक्षा देवाकडे जेव्हा तुमची पाठ असते ना, तेव्हा तुम्ही कसे वागता आणि कोणासोबत कसे बोलता यावर खूप काही अवलंबून असते बरं. म्हणून देवाच्या पाठीमागे तुम्हाला असं वाटत असेल की मी काहीही करू शकतो, तर तसं अजिबात करू नका. देव सर्व काही बघत आहे आणि देवाकडे सर्व गोष्टींचा न्याय आहे. म्हणून तुम्ही देवाच्या पाठीमागे काही काम करत असणार किंवा काही बोलत असणार तर ते जपून बोला. देव सर्व काही बघत आहेत. तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली ना, यावरून तुमची किंमत आणि तुमची श्रीमंती कळते. तुमची फसवणूक झाली यात तुमची काही चूक नाही. चूक त्या लोकांची आहे ज्यांना तुमच्या विश्वासाची आणि तुमच्या इमानदारीची किंमत अजिबात कधी जीवनात कळाली नाही. म्हणून सत्याचा विजय हा शेवटपर्यंत होत असतो. म्हणून तुम्ही सत्याच्या बाजूने चला आणि सत्य बोला आणि इमानदारीने राहा. नक्कीच तुमचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही. जीवनात जर तुम्हाला जिद्द, संयम आणि तुमच्याकडे ना प्रामाणिकपणा असेल ना मित्रांनो, तर आपले अस्तित्व कोणीच अजिबात संपू शकत नाही आणि कोणीच मिटवू शकत नाही, एवढं लक्षात घ्या. आपला विचार हाच आपल्या भविष्याचा चेहरा असतो आणि नकारात्मक विचार तुम्ही केला ना, तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी दिसतील आणि मग त्या अडचणींमध्ये आपल्याला भरपूर काही आपण शोधायला जाऊ. आणि सकारात्मक जर तुम्ही विचार केला ना, तर प्रत्येक अडचणींमध्ये तुम्हाला संधी दिसत जाईल आणि तुम्ही तसे कार्य करू लागाल. म्हणजे तुम्ही प्रत्येक अडचणीमध्ये संधी शोधायला हवी. आणि काही लोक संधीमध्ये पण काहीतरी कारण शोधत असतात, तसे अजिबात करू नये. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही आल्यावर नातं निभावणं प्रत्येकाला जमत नाही, कारण नाती जपताना दुसऱ्याच्या आनंदासाठी स्वतःचं मन सुद्धा मारावं लागतं आणि दुखवावं लागतं. म्हणून स्वतःचं मन दुखवून तुम्ही कोणाला आनंद देत असाल तर यासारखी अप्रतिम आणि छान गोष्ट कोणतीच नाही. कारण तुम्ही तुमच्या जीवापेक्षा त्या व्यक्तीची जास्त काळजी घेतात. आणि हेच स्वामी समर्थ म्हणतात की निस्वार्थ भक्तीने माझी भक्ती करा आणि लोकांना तुम्ही मदत करा. निस्वार्थ प्रेमाने जर कराल आणि निस्वार्थ भक्ती कराल, निस्वार्थ मनाने मदत कराल, तर मीही तुम्हाला निस्वार्थ मनाने सर्व काही देईल आणि सर्व काही तुम्हाला मिळवून देईल. आयुष्यात
काही पुण्य असेही करायचे असतात की ज्याचा साक्षीदार देवाशिवाय कोणीच नसावा. म्हणून सर्व पुण्य जे तुम्ही करत आहेत ना, ते सर्वांना सांगत फिरू नये आणि सर्वांना तर अजिबात सांगू नये. म्हणून तुमचे पुण्य कमी होण्याची शक्यता दाट असते. म्हणून मित्रांनो, तुम्ही एक काम केलं पाहिजे की तुम्ही कधीही तुम्हाला पुण्याविषयी कोणाला सांगू नये आणि मी एवढे केले, मी तेवढे केले असे बोलून सांगू नये. हे अजिबात स्वामींना आवडत नाही आणि स्वामी याचा तिरस्कार करतात. कुणाच्या वाईट विचारानं तुमचं काही वाईट होणार नाही एवढं मात्र तुम्ही तुमच्या डोक्यात फिट करून घ्या. कारण तुमच्या कर्ता आणि करविता स्वतः ते ब्रह्मांड नायक आहेत आणि ते तुमच्या पाठीशी उभे आहेत. अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ आपल्या पाठीशी आहेत. मग आपल्याला भिण्याची अजिबात गरज नाही. एवढंच लक्षात ठेवा आणि स्वामींचं नामस्मरण करा आणि त्यांचा नामजप करा. नक्की स्वामी तुमच्या पाठीशी आहेतच. एवढं अभयवचन स्वामींनी आपल्याला दिलं आहे आणि ते एकच ओळीत दिलं आहे आणि ती ओळ म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. न मिळालेल्या गोष्टीचा विचार करून आणि दुःखी होण्यापेक्षा जे आपल्याकडे आहे ना, त्यात आनंदाने जगणे म्हणजे खरे आयुष्य होय. आणि असेच खरे आयुष्य तुम्ही नक्कीच जगले पाहिजे. आणि ज्याच्याकडे जे आहे त्यात तो समाधान मानून जर आयुष्य जगत असेल ना, तर त्याच्यासारखा सुखी माणूस या जगात कुठेही मिळणार नाही. आयुष्यात कधी निराश होऊ नका आणि जिथे दुःखाची गर्दी असते ना, तिथे थोड्या दूरवर सुख सुद्धा पाहत थांबलेलं असतं. म्हणून तुम्हाला जेवढं दुःख येईल ना, त्यापेक्षा डबल तुम्हाला सुख येणार आहे आणि एवढी शाश्वती स्वामी आपल्याला देत आहेत. म्हणून त्या सुखासाठीच तुम्ही आयुष्य जगायचं आहे आणि आयुष्य जगत असताना दुःख कितीही असो, फक्त स्वामींवर विश्वास ठेवायचा आहे. आपल्याकडे काय आहे किंवा आपण कोण आहोत यावर सुख कधीच अवलंबून नसतं. आपल्या मनात कोणते विचार चालू आहेत, चांगले की वाईट, त्यावर आपलं हे सुख अवलंबून असतं. म्हणून आपल्या मनामध्ये अगदी निर्मळ विचार ठेवा आणि प्रत्येकाशी चांगल्याने बोला. नक्कीच तुमचं चांगलं होईल. असेल नसेल कोणी, तू पंखात तुझ्या बाळा कायम भरारी ठेव, असे स्वामी आपल्याला म्हणत आहेत. बदलेल तुझा एक दिवस, तू फक्त स्वतःवर आणि आमच्यावर विश्वास ठेव. नक्कीच तुझे सर्व दिवस बदलतील आणि तुला सर्व गोष्टी आम्ही मिळवून देऊ. स्वामी आपल्याला सांगत आहेत की नुकसान झालंय तर भविष्यात लाभ पण तुला नक्कीच होईल आणि फायदा होईल. आणि जर तुझा छळ झाला ना बाळा, तर पुढे जाऊन त्याचा हिशोब सुद्धा होईल. आमच्याकडे सर्वांचा हिशोब असतो. मग तुझ्यावर कोणी वाईट कर्म केले असतील तर नक्कीच मीही त्याला वाईट शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही आणि व्याजासकट ते सर्व त्याच्याकडून वसूल करून घेईल. फक्त तू माझा भक्त आहेस, तर त्या भक्ताला तुला फक्त एकच करायचंय, चांगली कर्म करा आणि माझी भक्ती करा. नक्कीच तुम्हाला सर्व काही मी मिळवून देईन. कोणी आमच्या पाठीशी असो किंवा नसो, पण स्वामी आमच्या पाठीशी सदैव असोत ही स्वामींचरणी प्रार्थना आहे. आणि स्वामी असेच आमच्या पाठीशी राहतील हे आम्हाला माहिती सुद्धा आहे. कारण स्वामी त्यांच्या भक्तांसाठी सर्व काही करतात. आणि फक्त तुम्ही स्वामींचे नाव फक्त मुखात जरी घेतले ना, तरी स्वामी तुमच्या कायम पाठीशी राहतील. फायदा घेणारे घेत राहतील. आपण ना तत्व बदलायचे ना निष्ठा बदलायची. ठेवायचा तो फक्त संयम. गमावणाऱ्याला पण कळेल त्याची काय गमावलंय आणि त्याने काय तिकडं कमवलंय. म्हणून वाईट लोकांची संगत धरू नका आणि वाईट लोकांसोबत नक्कीच राहू नका. तुम्हालाही चांगले दिवस येतील आणि चांगले दिवस आल्यानंतर तुम्ही देवाला कधी विसरू नका. मोह नसावा पैशांचा, गर्व नसावा रूपाचा, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, पैशाने कधी गर्व करू नका आणि तुमच्याकडे जर सुंदरता असेल ना, तरीही गर्व करू नका. झोपडी का असे ना, तिथे घास असावा अगदी सुखाचा आणि समाधानाचा, तरच जीवनाला तुमचा अर्थ आहे. नाहीतर सगळं तुमचं जीवन जे असतं ना, ते सगळं व्यर्थ आहे. म्हणून तुम्ही जर आत्ता म्हणाल की मी नंतर सुखी राहील, आनंदी राहील, तसं कधी होत नाही. तुम्ही वर्तमानात किती सुखी आहात आणि समाधानी आहात यावर तुमचं सुख अवलंबून असतं. तुम्ही कितीही देवधर्म करा, पण तुमच्याकडून होणाऱ्या त्रासामुळे जर कोणी परमेश्वराच्या दरबारात रडत असेल ना, तर ज्या ज्या लोकांचं मन तुमच्यामुळे दुखावलं गेलं आहे ना, त्या एक एक अश्रूंचा हिशोब परमेश्वर आज ना उद्या घेतोच, यात नक्की शंका नाही. म्हणून त्या अश्रूंचा हिशोब देव घेणार आहे. त्यामुळे तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही. तुम्ही फक्त देवाच्या भक्तीत राहा आणि देवाचे नाम घेत राहा. स्वामी सर्व काही पाहून घेतील आणि त्या वाईट लोकांना त्यांच्या वाईट कर्माप्रमाणे शिक्षाही स्वामीच देतील. त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची अजिबात गरज नाही.
म्हणायला इमानदार सगळेच आहेत, पण खरा व्यक्ती तोच आहे ज्याला बेईमानी करण्याची संधी मिळाली आणि तरीही त्याने इमानदारीला पसंती दिली. म्हणून तुमची इमानदारी यावरूनच ओळखली जाते. आणि तुम्ही आयुष्यात असे स्वामींसोबत जर इमानदार असाल आणि स्वामी भक्त असाल तर नक्कीच तुम्हाला फळ देव देईलच आणि स्वामी तुमच्या पाठीशी उभे असेलच. बघा, तुम्हाला स्वामींचा अनुभव आला असेल की तुम्ही कुठे बाहेर जाता तेव्हा तुम्हाला एखाद्या गाडीवर स्वामींचं चित्र दिसते आणि स्वामी श्री स्वामी समर्थ असे लिहिलेले दिसते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असेही लिहिलेले दिसते. मग स्वामी आपल्याला अप्रत्यक्ष आपल्याला दर्शन देत असतात आणि ते आपल्याला सांगत असतात, बाळा तू कुठेही जा, मी तुझ्या सोबत आहे, तू फक्त मला विसरू नको, मीही तुला विसरणार नाही. स्वामी भक्तांनो, म्हणून स्वामींची लीला अपरंपार आहे. ती समजण्यासाठी स्वामी भक्तीतच असावं लागतं. जर तुमची कर्म स्वच्छ असतील ना तर आम्ही लाखोंच्या गर्दीतही तुम्हाला ओळखू असे स्वामी म्हणत आहेत. म्हणून आपली कर्म जितकी स्वच्छ असली तितके स्वामीही आपल्यावर कृपा करतात आणि आपल्यावर कृपाचा वर्षाव करतात. समोर संकट बघून रडायचं की लढायचं हे स्वतः तुम्हीच तुमचं ठरवायचं असतं. देव तुम्हाला सांगायला येत नाही, देव तुमची परीक्षा घेत असतो. म्हणून या परीक्षेत पास व्हायचं आणि नक्कीच तुम्ही लढायचं. रडलात तर संकट तुम्हाला संपून टाकेल आणि लढलात ना तर संकटाला तुम्ही नक्कीच संपून टाकाल. म्हणून तुम्ही एक पाऊल पुढे सारा. स्वामी म्हणतात, मी तुझ्या पाठीशी राहीलच, तू फक्त एक पाऊल पुढे तरी ठेवून बघ. नक्कीच मी 100 पावलं पुढे ठेवील. कोणी कितीही तुला चुकीचं किंवा खोटं समजू दे बाळा, पण जर तू खरा असशील ना तर जो वर बसला आहे ना, जो ब्रह्मांड नायक आहे ना, तो सगळ्यांचा हिशोब घेईल आणि सर्वांचा हिशोबही ठेवतो. म्हणून तू व्याजासह सर्वांचं त्यांना परत द्यायल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तू आपले चांगले कर्म करत राहा आणि फळाची अपेक्षा करू नको. सर्व काही नीट होईल आणि समाधानी होईल. तुम्ही एकटे आहात म्हणून तुम्हाला यश मिळणार नाही अशी भीती कधीच तुम्ही बाळगू नका आणि मनात ठेवू नका. कारण थव्याने उडणाऱ्या पक्ष्यांपेक्षा गरुडाची झेप ही नेहमीच मोठी असते. म्हणून एकट्याने लढायला शिका आणि एकट्याने जीवन जगायला शिका. तुम्हाला जीवनात भरपूर काही अडचणी येतील, त्यात तुम्हाला शिकायला मिळेल की आपण काय काय शिकलो आणि आपण स्वामींकडून काय काय शिकलो. दुःख भोगणारा पुढे जाऊन सुखी राहू शकतो, पण दुःख देणारा कधीच सुखी अजिबात राहू शकत नाही आणि तो अजिबात सुखी होऊ शकत नाही. कारण त्याने दुसऱ्यांना दुःख दिले आहे आणि दुसऱ्यांना जो दुःख देतो त्याच्या वाटेला सुद्धा दुःखच येत असतं. एवढं खरं आहे. तू मन छोटं नको करूस बाळा. जिथे तुझ्या आपले तोडतील ना आणि तोंड फिरवतील ना तिथे मी तुझी साथ देईन असे स्वामी आपल्याला म्हणत आहेत. म्हणून तुम्ही स्वामींच्या अगदी चरणी तुम्ही पडून राहिले पाहिजे आणि स्वामींच्या हृदयात तुमच्यासाठी थोडीशी जागा केली पाहिजे. त्यासाठी तुम्हाला नामस्मरण नक्कीच करावं लागेल. निस्वार्थ प्रेम फक्त 2च ठिकाणी मिळतं, एक आईच्या पदरात आणि दुसरं म्हणजे ते स्वामींच्या चरणात. म्हणून स्वामींकडे निस्वार्थ प्रेम आहे. तसेच तुम्ही निस्वार्थ मनाने स्वामींची भक्ती करा, तुम्हालाही स्वामी भरपूर काही देतील. चंदनपेक्षा वंदन जास्त शीतल आहे. योगी होण्यापेक्षा आहे ना मित्रांनो, कुणाच्या तरी उपयोगी होणे अधिक चांगलं आहे. आणि तुमचा प्रभाव चांगला असण्यापेक्षा ना तुमचा स्वभाव जर चांगला असला ना तर ते भरपूर महत्त्वाचं आहे. म्हणून एक लक्षात घ्या, तुमचा स्वभाव कसाही असो पण तुमचा जे वागण्याची रीत आहे आणि जी बोलण्याची चाल आहे ना ती समोरच्याची चांगलीच असली पाहिजे आणि शेवटपर्यंत तुम्ही दुसऱ्याचा चांगलाच विचार केला पाहिजे. एवढंच फक्त लक्षात ठेवा. अडचणीच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास आणि तो विश्वास जर तुम्ही ठामपणे ठेवला तर स्वामीही मागून बघत आहेत. ते म्हणतात, याला खूप विश्वास आहे, मी याची साथ नक्कीच देईन. आणि जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो, सगळं व्यवस्थित होईल बाळा, तू फक्त एक पाऊल पुढे ठेव आणि तू लढ, मी आहे तुझ्या पाठीमागे. परिस्थिती ही सगळ्यात मोठी गुरु आहे. कारण जगायचं कसं आणि कुणाशी वागायचं कसं हे परिस्थितीशिवाय दुसरं कोणीच आपल्याला समजू शकत नाही आणि शिकवूही शकत नाही. म्हणून ज्याला परिस्थितीचा अनुभव आहे त्या व्यक्तीला सर्व काही समजत असते आणि तो सर्व काही ऐकत असतो. चांगलेच होणार आहे हे गृहीत धरून चला. बाकीचं परमेश्वर नक्कीच पाहून घेतील हा विश्वास मनात असला ना की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाच असेल आणि आत्मविश्वासच तुम्हाला प्रत्येक क्षण भरवून देईल. म्हणून एक लक्षात घ्या,
की तुमच्यामध्ये तुम्ही किती विलीन होता आणि स्वामींच्या नामामध्ये तुम्ही किती विलीन होता हे खूप महत्त्वाचं आहे. संयम ठेवा. कधी कधी चांगलं घडण्यासाठी ना तुम्हाला वाईट संकटातून आणि वाईट परिस्थितीतून जावेच लागते, मगच तुम्हाला सुख मिळत असते. म्हणून वाईट परिस्थिती ही थोड्या वेळासाठी असते आणि ती परिस्थिती तुम्ही ओलांडून बघा, तुम्हाला सुख नक्कीच मिळेल. मित्रांनो, न कळत तुमच्या समोर असा एक क्षण येईल बरं, ज्याची आशा तुम्ही सोडली होतीच ना, ते तुमचं स्वप्न अगदी खरं होऊन जाईल आणि निश्चित होऊन जाल तुम्ही, आणि तुम्हाला सर्व काही आनंद एका दिवसातच प्राप्त होईल. पण त्यासाठी तुम्ही स्वामींची भक्ती मनापासून केली पाहिजे आणि मनापासून सर्व गोष्टी स्वामींच्या तुम्ही केल्या पाहिजेत. कुणाचाही वाईट अवस्थेवर नक्कीच तुम्ही हसू नका, कारण तुम्हालाही कधीतरी वाईट अवस्था होतीच ना. जो तो आपापल्या संकटाशी लढत असतो. म्हणून काहींना आपले दुःख लपवता येतात, काहींना नाही येत. म्हणून ते दुःख पाहून तुम्ही नाराज होऊ नका आणि त्यांच्यावर चिडू नका, कारण ते दुःख कधी तुम्हालाही आले होते, फक्त तुम्ही दाखवले नाही एवढेच. शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले ना, तर भगवंताच्या कृपेचा अनुभव तुम्हाला नक्कीच येतो आणि भगवंत चमत्कार करतात आणि लीला करतात, त्यांचा अनुभवही तुम्हाला येत असतो. नामानेच अंतरंग अगदी शुद्ध आणि पवित्र होत असते. म्हणून नाम घेतलेच पाहिजे हे मी तुम्हाला नेहमी सांगत असतो. कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात ना, त्यांनाच यश प्राप्त होते. म्हणून तुम्हाला जीवनात भरपूर काही अडथळे येतील, भरपूर काही संकट येतील, पण त्यांच्याकडे न बघता तुम्ही फक्त स्वामींवर विश्वास ठेवला पाहिजे आणि त्या संकटांशी लढ दिली पाहिजे. नक्कीच यश तुमच्या पदरात पडेल. आपल्याला जीव लावणारे आपल्याला मोठ्या नशिबाने मिळालेले आहेत आणि हे समजायला काहींना वेळही लागत नाही आणि काहींना ते आयुष्यभर समजतही नाही. म्हणून तुम्ही ते समजून घ्या आणि कोणते व्यक्ती आपल्याला जीव लावतात आणि कोणते व्यक्ती आपल्याला सोडून गेलेले आहेत याचा विचार तुम्ही नक्कीच केला पाहिजे. मित्रांनो, आपलं दुःख पाहून कोणी हसेल तरी चालेल मित्रांनो, पण आपलं हसणं बघून आहे ना कोणी दुःखी राहता कामा नये. म्हणून आपण कर्म नेहमी चांगली करा आणि कोणाला फसवून मोठं होऊ नका. नक्कीच सर्व लोक आनंदी होतील आणि जेव्हा तुम्ही यशाच्या शिखरावर जाल तेव्हा सर्व लोक तुम्हाला अभिनंदन सुद्धा देतील. तुम्ही जेवढं इतरांना द्याल ना, तेवढंच किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त आणि कित्येक पटीने देव आणि स्वामी समर्थ तुम्हाला देतील. फक्त तुम्ही स्वामी समर्थांच्या सांगण्यावरून चला आणि भरपूर काही मनापासून तुम्ही दान करा. नक्कीच तुम्हाला सर्व काही मिळेल. स्वामी म्हणत आहेत, तोंडावर तिरस्कार करणारी लोक परवडतात, पण आपलेपणाचा दिखावा करणारी लोक जास्त घातक असतात आणि ती लोक बाहेर जाऊन आपली नामुष्की करत असतात आणि आपल्याविषयी बरंच काही लोकांना सांगत असतात. म्हणून अशी लोक पासून तुम्ही दूर राहिलं ते चांगलं आणि अशा लोकांपासून तुम्ही नक्कीच दुरावा केला पाहिजे. कौतुक किती करायचं तेवढं करा, पण अपमान विचारपूर्वक नक्कीच करा, कारण अपमान हे कर्ज आहे आणि जे प्रत्येक जण संधी मिळाल्यावर व्याजासह फेडतो, एवढं लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला शिक्षा मिळाली नाही तरी देव वरून बघत असतो. देव त्याला कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन त्याला शिक्षा देत असतो आणि म्हणत असतो, बाळा तू इथे चुकलास, त्याची ही शिक्षा. स्वामी भक्तांनो, या जगात सर्व गोष्टी तुम्हाला सापडतील, पण कधी स्वतःची चूक तुम्हाला सापडणार नाही. आणि ज्या दिवशी तुम्हाला स्वतःची चूक सापडेल ना, त्या दिवशीपासून आयुष्य तुमचं अगदी सोन्यासारखं होऊन जाईल आणि अगदी बदलून जाईल. म्हणून तुमच्या चुका शोधायला शिका आणि तुमच्याकडून काय चुकले ते नक्कीच तुम्ही एकदा विचार करून बघा. सदैव समाधानी राहा, कारण सुखाची इच्छा नवीन दुःखांना जन्म देत असते. म्हणून तुमच्याकडे सुखाची इच्छा असेल तर तुम्हाला दुःख येतील, पण सुखही एक दिवशी नक्कीच येईल. काही लोक आपल्या अहंकारामुळे किमती नाती गमावतात, तर काही लोक नाती आपली वाचवावी ना यासाठी स्वतःची किंमत देखील ते गमावत असतात. आणि अशी लोक आपण मिळवायची आहेत, कारण ते त्यांच्यासाठी कमी आणि आपल्यासाठी जास्त जगत असतात. आणि अशा माणसांची किंमत करणे आपला धर्म आहे आणि आपलं कर्तव्य आहे. हातावरील रेषेत दडलेलं भविष्य कधीच तुम्ही मित्रांनो पाहू नका, तर त्याच हाताने प्रामाणिकपणे काम आणि मुखात स्वामी नाम राहू द्या. नक्कीच तुम्हाला सर्व काही प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, कुटुंब वाटून घेण्यापेक्षा आपली जबाबदारी वाटून घेता आली पाहिजे. घराचं घरपण नक्कीच टिकून राहील आणि घरात सर्वजण एकजुटीने राहतील. म्हणून
अगदी प्रेमाने सर्वांशी बोललं पाहिजे आणि अगदी प्रेमाने वागलं पाहिजे. कुणी भावाने कार घेतली तर आपण जळू नये, आपणही प्रयत्न करावे आणि आपणही तशीच कार घ्यावी, असेच माझे म्हणणे आहे. जळल्याने काही होत नाही, फक्त द्वेष निर्माण होतो. जीवनात आपल्याच लोकांना फसवून कुठेही चुकीचं काम करणारी व्यक्ती आज जरी यशस्वी झाली तरी त्याचा येणारा काळ त्या सदैव दुःख दाखवणारा असतो, हे मात्र तेवढंच निश्चित आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, कधीच लोकांना फसवू नका आणि लोकांची टिंगल करू नका आणि त्यांना गरीब म्हणू नका, कारण हे दिवस तुम्हीही पाहिलेत आणि कधीही फेरा पलटू शकतो आणि हे दिवस तुमच्यावर सुद्धा येऊ शकतात. कारण स्वामींची लीला अपरंपार आहे आणि ही लीला कुणाला आजपर्यंत समजलेली नाही. स्वामी आपल्याला सांगत आहेत, जिवंत माणसांच्या भावनांची किंमत ज्याला कधी समजली नाही त्याला दगडामध्ये भाव कसा सापडणार बरं. म्हणून तुम्ही पहिले जिवंत माणसांची तुम्ही काळजी घ्यायला शिका आणि माणुसकी जपायला शिका. कुठे कोणी पडलेला असेल त्याला उचलायला शिका आणि लोकांची काळजी नक्कीच तुम्ही घ्यायला शिका. सर्व काही तुम्हाला प्राप्त होईल आणि सर्व काही तुम्हाला मिळेल. आणि मित्रांनो, तुमच्या आयुष्यात तुम्ही एखाद्याला चुकीसाठी क्षमा करणे इतके चांगले जरूर तुम्ही झाले पाहिजे, पण पुन्हा त्यांच्यावर विश्वास ठेवण्या इतके कधीच तुम्ही मूर्ख झाले नाही पाहिजे. आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून मोठी गोडचूक कधीच करू नका. आणि एकदाच विश्वास ठेवा आणि विश्वासघात झाला तर मग कधीच परत तो व्यक्ती पहिलेसारखा राहत नाही आणि त्याचा त्रास तुम्हाला आयुष्यभर झाल्याशिवाय राहत नाही. संसाराची सुरुवात सुंदर दिसण्याने होऊ शकते, पण संसार सुखाचा होण्यासाठी समजून घेण्याची तुम्हाला कला दोघांमध्येही असली नक्कीच पाहिजे. म्हणून संसार तुमचा सुखाचा व्हावा ही स्वामींचरणी प्रार्थना. आणि जे व्यक्ती यांचे लग्न बाकी आहेत त्यांचे लग्न लवकर व्हावे आणि सुखात आमंत्रण त्यालाच द्या जो दुःखात आमंत्रणाशिवाय नक्कीच तुमच्या धावून येतो. म्हणून सुखात देखील त्याला तुम्ही बोलवलं पाहिजे, नाहीतर नावं ठेवणारी लोक भरपूर आहेत आणि ती लोक त्यांचं काम अगदी चोखपणे करत असतात. पाप इतका सुंदर पोशाख घालून येते ना मित्रांनो, की हे पाप आहे असे माहीत असूनही आपण त्याला कवटाळतो आणि आपण त्याला घेत असतो. म्हणून असं कधीही करू नका. पाप जर माहीत आहे हे पाप आहे तर त्याला कधीच तुम्ही आत्मसात करू नका आणि त्याला कवटाळू नका. संकट टाळणं माणसाच्या हाती अजिबात नसतं, पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात नक्कीच असतं. म्हणून नक्कीच तुम्ही प्रेम भावनाने संकटाचा सामना करावा आणि स्वामींच्या वचनावर चालावं. नक्कीच तुमचं जीवन अगदी आनंदित होऊन जाईल. यशस्वी भरपूर जण असतात, पण समाधानी फार कमी जण असतात. यश हे जरी आपल्याला कर्तृत्वाचा विजय असला तरी समाधान हा आपल्या मनाचा विजय असतो, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून यशस्वी जीवन जगायला शिका आणि तसे वागायला शिका. नक्कीच तुम्ही यशाच्या शिखरावर असाल. तुम्ही देवाची किती भक्ती करताना हे कधीच महत्त्वाचं अजिबात नसतं. फक्त तुम्ही तुमच्यात जर प्रामाणिकपणा नसेल आणि इतरांबद्दल आदर अजिबात नसेल तर ती भक्ती होणे काही उपयोगाची नाही. त्यामुळे देवाला देव्हाऱ्यातून पूजण्यापेक्षा ना मनात पूजा. देव नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुम्हाला सर्व काही देईल. म्हणून आपण नामस्मरण करत असतो आणि भगवंताचे नाम आपल्या मुखात घेत असतो. ज्यांनी ज्यांनी तुम्हाला साथ दिली आहे ना आणि तुमच्या संकट काळात ज्यांनी ज्यांनी तुमची काळजी घेतली आहे आणि निस्वार्थ प्रेम तुम्हाला दिलं आहे, त्याचं लोकांना खोटं ठरवून फसवून जर तुम्ही सुखी होण्याचा आणि आनंदी होण्याचा अगदी प्रयत्न करत असाल ना, तर एक गोष्ट फक्त लक्षात ठेवा, कर्म हे फिरून येतं बरं आणि ते तुमच्यावरही येईल. आणि मग तेव्हा तुम्हाला कर्माचा फेरा कळेल आणि तुम्हालाही कळेल की असंही होऊ शकतं. तुम्हालाही तेच दुपटीने परत भेटेल आणि तेव्हा आठवण करायची आपल्या भूतकाळाची की आपण कोणाला फसवले, धोका दिला त्याची. म्हणून कोणालाही तुमच्या आयुष्यात फसवू नका आणि त्याची बदनामी करू नका. स्वामींनी कधी मानलं नाही जाती आणि भेद धर्म चांगल्या प्रकारे जाणून घेतले. प्रत्येकाचं कर्म श्रद्धा ठेवून जो करतो ना तो जीवनात यशस्वी होत असतो. सर्वात श्रेष्ठ भक्ती ही स्वामी त्यालाच मिळवून देतात ना ज्याच्याकडे मोक्ष आणि मुक्ती नक्कीच त्याला मिळते आणि तो व्यक्ती या मानव जन्मातून अगदी मुक्त होऊन जातो आणि मग त्याला परम सुखाची प्राप्ती नक्कीच होत असते. मित्रांनो, वेळ लागेल पण सर्व अगदी ठीक होऊन जाईल आणि आपल्याला पाहिजे तेच आपल्याला मिळेल. दिवस वाईट आहे, आयुष्य नाही. फक्त काळजी करू नकोस बाळा.
तुझ्यासोबत मी आहेच असं स्वामी आपल्याला सांगत आहेत. म्हणून संकट काळात स्वामींना हाक जरूर मारा. आणि संकट काळात जर तुम्ही स्वामींना हाक मारली तर प्रत्येक ठिकाणी स्वामी तुम्हाला दर्शन देतील. कुणाच्या मोबाईलच्या कव्हरवर, कुणाच्या दुकानावर नाव दिसेल, तर कुणाच्या दुकानावर फोटो दिसेल आणि कुणाच्या गाडीवर लिहिलेलं दिसेल, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. असं सगळीचकडे स्वामी आपल्याला दर्शन देऊ इच्छितात आणि दर्शनही देतात. फक्त तुमचे स्वामींवर निस्सीम भक्ती पाहिजे आणि विश्वास पाहिजे. नक्कीच स्वामी तुम्हाला सर्व काही मिळवून देतील. स्वामी भक्तांनो, स्वामी आपल्याला सांगत आहेत की माणसाने विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात घालवावा. कारण विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने माणूस प्रगती पथावर पोहोचत असतो. म्हणून तुम्ही कधीही प्रयत्न करत राहिले पाहिजे. शुद्ध भावाने, देवाच्या प्रेमाने आणि देवासाठी केलेल्या अलौकिक भजनात देव असतोच. याच्या उलट धन, मान, मोठेपणा मिळवण्यासाठी केलेल्या लौकिक भजनात देव सोडून बाकी सर्व असते, हे लक्षात ठेवा. आणि हो, मी स्वामींचरणी एवढीच प्रार्थना करील की तुमच्या सगळ्या मनोकामना या पूर्ण हो आणि तुम्हाला सर्व तुमच्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी मिळव आणि स्वामींचा हात तुमच्या पाठीवर सदा असाच राहो, ही स्वामींचरणी प्रार्थना. स्वामी सांगतात, चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध कमी होत नसतो. अर्थात ज्याचे कर्म चांगले तो कधी संपत नसतो, एवढं लक्षात घ्या. म्हणून आपले फक्त कर्म चांगले ठेवा. संघर्षाचा काळ हा एकट्यानेच काढावा लागतो. बाकी चांगल्या काळात न ओळखणारे सुद्धा ओळख दाखवतात. प्रयत्न सोडू नका. सुरुवात नेहमी कठीण असते, एवढं फक्त लक्षात ठेवा. अरे, तुम्हाला तुझ्या देवाऱ्यात आणून तर ठेवलेस, पण तू तुझ्याच विश्वास मग्न आहे. पण औपचारिकरित्या म्हणून दिवा मात्र लावतोस, पण मनापासून माझा झाला नाहीस. मला नेहमीच वाटते तू स्वतःहून यावे, माझ्यासमोर बसावे, माझ्याशी बोलावे आणि म्हणून रोज मी तुझ्या आतुरतेने वाटही बघतो. पण एक लक्षात घे, ज्यावेळी मी एखाद्याचा हात पकडतो ना, तर तो हात मी आयुष्यभर सोडत नाही. मी नेहमीच त्याच्या सोबत असतो. असं अभयवचन स्वामी आपल्याला देत आहेत. म्हणून त्या अभयवचनावर आपल्याला टिकून राहायचे आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात. फरक फक्त इतकाच आहे, जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसत असते. हे मात्र नक्कीच आहे. निवडलेल्या मार्गावर मेहनतीचे काटे जरूर द्या, पण पाहिलेल्या स्वप्नांना यश मात्र नक्की मिळवू द्या. स्वामी, असेच तुम्ही आमच्या पाठीशी राहा, बस एवढाच आशीर्वाद तुमचा आम्हाला हवाय. ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात, परंतु त्या सुटणाऱ्या असतात. या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही. परमेश्वरावर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा. योग्य वेळ तो इतकं देतो की मग मागायला काही उरतच नाही. मग तुमची वेळ आल्यावर तुम्हाला सर्व काही मिळणार आहे. म्हणून निसंकोच राहा आणि बिंदास राहा. स्वामी सर्व काही बघत आहेत आणि ते सर्व काही आपल्यासाठी चांगलंच करणार आहेत. आयुष्य जगताना फक्त देवाला आणि कर्माला कधी विसरू नका, कारण त्यांच्याशिवाय तुमचं अस्तित्व शून्य आहे. मग तुम्ही कोणा का असोनात आणि तुमच्याकडे किती पैसा, धनसंपत्ती असो, मग ती काही उपयोगाची नसते. हे खरं आहे. स्वामी म्हणतात, गुरुचरित्रमधून हे शिकायला मिळते की आयुष्यातला प्रत्येक आनंद हा पैशावर अवलंबून नसतो, तर तो परिस्थितीवर अवलंबून असतो. एक व्यक्ती फूल घेऊन आनंदी होतो तर दुसरा व्यक्ती फूल विकून आनंदी होत असतो. मात्र त्यांचा दोघांचा आनंद वेगवेगळ्या क्षणी वेगवेगळा असतो. म्हणून तुम्हाला ज्यात आनंद वाटतो त्याच गोष्टी तुम्ही नक्कीच केल्या पाहिजे. नेहमी आपल्या मेहनतीवर आणि स्वामींच्या वचनावर अतूट विश्वास ठेवा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणत स्वामी सदैव आपल्या सोबत असतात. हेच खरे सफलतेचे सूत्र आहे. हे फक्त तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. तुझ्याकडे कधीच काही मागत नाही आणि तू कधीच काही कमी पडू देत नाही. हे स्वामी तुमचं अलौकिक दर्शन तुम्ही मला प्रत्येक वेळेस देत असता आणि प्रत्येक वेळेस माझ्या संकटात तुम्ही उभे राहत असता. त्यासाठी तुम्हाला मनापासून धन्यवाद स्वामी. आणि मित्रांनो, स्वामी सांगतात, तुमच्याबद्दल कोणी काही बोलू द्या, ते मनावर घेऊ नका आणि त्यांच्याशी प्रतिवादही करू नका व त्यांच्याबद्दल मनात रागाची भावनाही मनात ठेवू नका. उलट त्यांना माफ करा आणि आपण क्षमा मागा. स्वामी सांगतात, आपण केलेले उपकार नेहमी विसरून जा आणि केलेल्या उपकाराचा प्रतिलाभ मिळेल अशी अपेक्षा, लोभ अजिबात ठेवू नका, कारण अपेक्षाभंगाचे दुःख खूप वाईट असतं. एवढं लक्षात ठेवा. नेहमी लक्षात ठेवायचं आहे, आपण जन्माला आलो तसे एक दिवस हा संसाराचा निरोप देखील घेणार आहोत. भविष्यात काय होईल याची चिंता न करता आनंदाने वर्तमानात जगा. प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घ्या, पण त्यात अडकू नका.
भगवंताच्या नामाशिवाय कोणतीही गोष्ट शाश्वत नाही तर क्षणभंगूर आहे. म्हणून थोडक्यासाठी मोहात अडकू नका आणि मोहात अजिबात तुम्ही पडू नका. माणूस जेव्हा सगळ्या बाजूने एकटा होतो ना, तेव्हा त्याच्याकडे जगण्यासाठी दोनच गोष्टी असतात, आणि ती म्हणजे एक म्हणजे देव आणि दुसरी म्हणजे त्यांच्या मनातील आशा आणि जिद्द. म्हणून ते असतात, ते तुम्हाला सर्व काही स्वामी भरपूर काही देणार आहेत. फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवायला शिका. स्वामी सांगतात, विश्वास ठेवा. आपण जेव्हा कोणासाठी काही चांगले करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगले नक्कीच घडत असते आणि तुमच्यासोबतही चांगलेच होणार आहे. फक्त विश्वास ठेवा. मी आहे म्हणून सगळे आहेत, याऐवजी सगळे आहेत म्हणून मी आहे हा विचार ठेवा. आयुष्यात कधीच एकटेपणा येणार नाही आणि कधीच तुम्हाला एकटं वाटणारही नाही. वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवत असतात. सुख आपल्या हातात नाही, पण सुखाने जगणे हे नक्की आपल्या हातात आहे, आणि तसं तुम्ही सुखात नक्कीच जगलं पाहिजे. प्रसिद्धी ही अशी बाब आहे जे कितीही मिळाली ना तरी माणसाची तहान काही भागत नसते. मित्रांनो, स्वामी सांगतात, एखादी वस्तू हरवली किंवा एखादी व्यक्ती सोडून गेली तर जास्त विचार करत नाही बसायचं. भेटली होती ती परत हरवली म्हणून तिथल्या तिथेच विषय सोडून द्यायचा आणि आपलं पुढचं जीवन आपण जगायचं असतं. अंतःकरणातून देवाची सेवा करा, कारण मानव बाहेरचे स्वस्थ पाहतो, पण देव परमेश्वर आपले हृदय पाहत असतो. म्हणून या जगामध्ये भरपूर काही गोष्टी आहेत, त्याकडे लक्ष न देता तुम्ही फक्त स्वामींवर लक्ष ठेवा आणि त्यांची पूजा अर्चना करत राहा. खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जातात. त्यामुळे जे तुमच्याजवळ आहे तेच प्रेमाने सांभाळा. मग त्या वस्तू असोत किंवा आपली माणसं असोत, मग ती तुम्ही सांभाळायलाच हवी आणि नक्की तुम्ही सांभाळायलाच पाहिजे. दुनिया कशी पण असू दे, देवा पूर्ण खात्री आणि विश्वास आहे तुमच्यावर, आणि तुम्ही आमचा विश्वास कधी तोडणार नाही हेही माहीत आहे. म्हणून आम्ही कोणत्या माणसावर विश्वास ठेवण्यापेक्षा आता आमच्या स्वामींवर विश्वास ठेवतो, आणि स्वामी आपल्याला सर्व काही अगदी मनाप्रमाणे देतात. स्वामी सांगतात, मृत्यूसाठी खूप पर्याय आहेत, परंतु जन्म घेण्यासाठी एकच पर्याय आहे आणि तो फक्त आई आहे. म्हणून आई वडिलांना तुम्ही नक्की सांभाळलं पाहिजे. स्वामी सांगतात, जीवन म्हणजे झोपाळा आहे, तो जेवढा मागे जातो तेवढ्याच प्रमाणात पुढे येत असतो. त्यामुळे जीवनात घाबरू नका. दुःख जेवढे येतात तेवढे सुखही येणार असतात. फक्त आपण संयम ठेवला पाहिजे आणि त्या सुखांची वाट बघितली पाहिजे. स्वामी सांगतात, शोधायचं असेल ना बाळा, तर तुमची काळजी करणाऱ्यांना शोधा. बाकी उपयोग करून घेणारे तुम्हाला शोधत येतीलच आणि तुमचा फायदा घेऊन ते जातील सुद्धा. लोक फायदा बघतात आणि आम्ही माणुसकी, त्यामुळेच आम्ही थोडे मागे आहोत. पण काही हरकत नाही, मागे राहू द्या. पण कुणाचा फायदा घेऊन आम्ही मोठं व्हायचं नाही ठरवलंय. म्हणून कुणाचा तुम्ही फायदा अजिबात घ्यायचा नाही. आपलं स्वकष्टाने तुम्ही मोठं जरूर व्हायचंय. कोणी कौतुक करो वा टीका, लाभ तुमचाच आहे. कौतुक प्रेरणा देते तर टीका सुधारण्याची संधी देत असते. यश मिळाल्यामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशाने लोकांची ओळख ही आपल्याला होत असते. म्हणून हा कर्माचा फेरा आहे, हा सगळ्यांना येणार आहे. आणि पुढे तुम्ही कितीही वेळ काहीही कष्ट केले आणि कसंही राहिलात, पण देवाशिवाय काहीच नसतं. तुम्ही देवाच्या भक्तीत एकदा लीन व्हा, तुम्ही सर्व काही विसरून जाता आणि तुमचे टेन्शन जसे काय तुमच्या डोक्यातून पळून जाते. माझा जन्म कोठे व्हावा, कोणत्या जाती धर्मात व्हावा, आई वडील कसे असावेत हे माझ्या हाती नव्हते. त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्याऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्कीच सुखी करू शकतो, असा तुम्ही नक्कीच विचार केला पाहिजे. तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला आणि ज्या विषयाची माहिती नाही त्याविषयी तुम्ही नक्कीच बोलणं टाळलं पाहिजे आणि तुम्ही मौन पाळला पाहिजे. श्री स्वामी सांगतात, आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मताच ठरलेलं असतं आणि येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असते. आणि काही लोक आपल्याला वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतात, तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फळं द्यायला येतात. म्हणूनच काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो, तर काही लोक आयुष्यात आल्यावर खूप आनंदही मिळत असतो. मग दोन्ही गोष्टी त्यात असतात. म्हणून दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे, आणि एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणे हे त्याहून बरे असते. म्हणून सज्जन लोकांसोबत तुम्ही बसले तर तुम्हाला चांगल्या दोन गोष्टी कळतील आणि सर्व काही तुम्हाला ज्ञान होईल. म्हणून स्वामी तुमच्यासाठी काही माणसं पाठवत असतात, पण त्यांना ओळखायला तुम्हाला शिकलं पाहिजे. आणि त्या माणसांकडून आपण बोध घेतो ते साक्षात स्वामीच आपल्या मदतीला येत असतात आणि आपल्याला मार्ग दाखवत असतात. फक्त त्यांना आपण ओळखलो पाहिजे, आणि जो व्यक्ती त्यांना ओळखतो तो नक्कीच स्वामींना
स्वामींची सेवा भरपूर मनापासून करतो आणि स्वामींचे नामस्मरण देखील करतो. म्हणून तुम्हाला स्वामींचे अनुभव घ्यायचे असतील तर नक्कीच नामस्मरण नक्कीच करा. स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती कितीही वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार करता आला पाहिजे आणि चांगलाच विचार आपल्याला पुढे घेऊन जात असतो. आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीचे महत्त्व समजून घ्या, कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात काहीतरी विशेष करण्यासाठी आलेली असते आणि ती विशेष करूनच जात असते आणि ती व्यक्ती आपल्या आयुष्यात ही देवानेच पाठवलेली असते. स्वामी सांगतात, मोती होऊन सुवर्णाच्या संगतीत राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन एखाद्या चातकाची तहान भागवणे अधिक श्रेष्ठ असते आणि तेच तुम्ही केलं पाहिजे. मनापेक्षा सुपीक जागा कोणतीच नाही, कारण तिथे जे पेरलं जातं ते अधिकच वेगाने वाढत जातं. मग ते विचार असो, प्रेम असो, नाहीतर मग द्वेष असो, मग ते काहीतरी सर्व काही वाढत जाते आणि कमी होत जाते. उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात व ते सर्व खूप काही शिकवून जातात, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून जर तुम्हाला वाईट दिवस आले तर त्यात खचू नका आणि मागे सरू नका. जिद्दीने लढा. स्वामी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि ते सांगत आहेत, बाळा, 1 पाऊल पुढे ठेव, 100 पावलं पुढे ठेवण्यासाठी मी तुझ्या सोबत आहे, हे लक्षात घे. म्हणून स्वामी आपल्याला अभयवचन देत म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. नकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कधीच सुटणार नाहीत, परंतु तुमचे नुकसान मात्र निश्चितच आहे. म्हणून सकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कदाचित सुटतील किंवा नाही, परंतु कमीत कमी तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी दिशा तरी नक्कीच मिळेल, एवढं मात्र निश्चित आहे. आरोग्य ही सर्वात मोठी देणगी आहे, समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे आणि विश्वास हे सर्वात उत्तम नाते आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा. श्रीकृष्णाला गीता जी असते ती कुणालाही सांगता आली असती, पण त्याने फक्त अर्जुनाला सांगितली, कारण जसा सांगणारा असावा लागतो ना तसा ऐकणाराही असावा लागतो. म्हणून तेव्हा आपल्या ज्ञानाचा विकास होत असतो आणि आपण ज्ञान मिळत असतं. म्हणून सांगणारा आपला कसा आहे आणि आपला गुरु कसा आहे हेही तितकंच महत्त्वाचं असतं. म्हणून तुमचा गुरु तुम्ही जेव्हा ठरवता तेव्हा ज्ञानपूर्वक आणि विचारपूर्वक ठरवा. जे झाले ते चांगलेच झाले, जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे होणार आहे तेही चांगलेच होणार आहे. म्हणून त्याला घाबरायची काही गरज नाही आणि वर्तमानाचा विचार करा, भविष्याचा अजिबात विचार करू नका. की केवळ पैशाने माणूस श्रीमंत होत नाही. खरा श्रीमंत तो असतो ज्याच्याकडे चांगले विचार, गोड वागणूक आणि सुंदर विचार असतात. म्हणून तुमच्या मनामधले विचार कसे आहेत हे नक्कीच तपासा. प्रेम आणि आस्था या 2 गोष्टी आपल्या हातात आहेत. आपल्या मनात एकदा भक्ती निर्माण झाली तर कणाकणात ईश्वराचे दर्शन आपल्याला नेहमी घडत असते आणि देवही आपल्याला दर्शन देत असतो. माणूस नेहमी त्याच्या भाग्याला दोष देतो, हे माहीत असूनही की भाग्यापेक्षा मोठं त्याचं कर्म आहे आणि जे फक्त त्याच्याच हातात आहे, एवढं लक्षात घ्या. म्हणून ते कर्म तुम्ही व्यवस्थित पाळा आणि कर्म व्यवस्थित करा. जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्यास आणि अधर्माची वाढ होते असते तेव्हाच मी आपले रूप रचतो आणि म्हणजेच लोकांसमोर प्रकट होतो, असे स्वामी म्हणत आहेत. म्हणून जेव्हा जेव्हा तुमच्यावर संकट येतील तेव्हा स्वामी तुमच्यासाठी उभे राहतील, हे निश्चित आहे. स्वामी सांगतात, कोणत्याही व्यक्तीची परिस्थिती किती वाईट असली ना तरी ती व्यक्ती नेहमी सारखी राहत नाही, परिस्थिती बदलते. त्यामुळे माणसाने हिंमत हारू नये आणि हिंमत ठेवली पाहिजे आणि शेवटपर्यंत ठेवली पाहिजे. स्वतःवर विश्वास ठेवलात तर ती शक्ती बनते आणि इतरांवर विश्वास ठेवलात तर मग ती कमजोरी बनते. आणि तुम्ही कधी बरोबर होता हे कोणालाच आठवत नाही, पण तुम्ही कधी चुकलात हे सगळ्यांना आठवतं, एवढं मात्र लक्षात ठेवा. अत्याधिक आराम आणि अतिप्रेम माणसाला अपंग बनवत असते आणि म्हणून अत्याधिक आराम पण करायचा नाही आणि अत्याधिक प्रेम आणि जिव्हाळा पण लावायचा नाही. स्वामी सांगतात, काळ कधी आणि कोणता रंग दाखवेल ना हे कोणालाच माहीत नाही. नाहीतर श्रीरामांना रात्रीचं राज्य मिळणार होते, मात्र त्यांना पहाटे वनवास मिळाला नसता, एवढं लक्षात घ्या. म्हणून तुम्ही आपण कोण जेव्हा देवालाच हे सर्व दिवस बघायला लागले, मग आपण काहीच नाही. म्हणून एवढं तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही आणि काळजी करायची नाही. विनाकारण चिंता आणि भीती एखाद्या रोगाप्रमाणे असते, एवढं लक्षात घ्या, जे तुम्हाला आतून पोखरत असते आणि आतून तोडत असते. इतिहास सांगतो की भूतकाळात सुख होतं, विज्ञान सांगते की भविष्यात सुख असेल, पण धर्म सांगतो आणि मन पवित्र आणि विचार चांगले असतील ना तर दररोज सुख मिळेल आणि तुम्ही ते सुख आणि समाधान नक्की शोधलं पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही समाधानी राहिलं पाहिजे. स्वतःच्या आयुष्यात आहे तसे प्रामाणिकपणे जगणे हे दुसऱ्याची नक्कल करत जगण्यापेक्षा लाख मोलाचे चांगले आहे, एवढं मात्र निश्चित आहे. आनंद आणि शांती त्यांनाच मिळते जे सर्व इच्छांपासून दूर
कोणतीच अपेक्षा न बाळगता अहंकाराशिवाय काम करत असतात आणि निमूळपणे आपलं काम करत असतात. अति आनंदी असताना आणि अति दुःखी असताना कधीच निर्णय तुम्ही घेऊ नका, कारण या दोन्ही परिस्थितीत योग्य निर्णय नाही घेऊ शकत आणि कोणीच नाही घेऊ शकत. म्हणून तुमचे निर्णय नक्कीच चुकतील. तुम्ही कितीही चांगले काम करा, चांगले वागा, इमानदार राहा, ही दुनिया फक्त तुमच्या एका चुकीची वाट बघत असते आणि ती एक चूक तुम्ही केली की तुम्हाला ती कोसणार आणि टोचणार, पण हे नाही विचारणार की तुमच्यासोबत ते कसं झालं आणि तुम्ही ते तसं का केलं. फक्त ते बोलण्यासाठी आणि नावे ठेवण्यासाठी असतात. म्हणून त्यांच्याकडे लक्ष न देता आपण आपल्या कामाकडे लक्ष दिले पाहिजे आणि आपलं कर्म आपण चांगलं केलं पाहिजे. स्वामी सांगतात, जो मनुष्य ईश्वरी शक्तीचा मनापासून स्वीकार करतो आणि परमात्म्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवतो, भगवंत त्याचे कधीच वाईट होऊ देत नाही, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून भगवंतावर विश्वास ठेवा. मनुष्याची आर्थिक स्थिती किती चांगली असली तरी जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती चांगली असावी लागते. म्हणून तुमची मनस्थिती चांगली ठेवण्याचा तुम्ही नक्कीच प्रयत्न केला पाहिजे आणि मनस्थिती कधीही चांगलीच ठेवा. वाईट कधीच कोणाविषयी बोलू नका आणि कोणाविषयी विचार करू नका. कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही. हे जरी खरे असेल तरी कोण कधी उपयोगी पडेल ना, हे सांगता येत नाही. म्हणून भविष्यात तुम्हाला कोण कसं कामात येईल, त्यामुळे तुम्ही माणसं जपायला शिका आणि माणसं जोडायलाही शिका. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते. एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे सुद्धा जिंकणे असते. म्हणून तुम्ही जिंकायचं ठरवलंय तर नक्कीच तुम्ही जिंकले पाहिजे आणि जीवनात पुढे गेले पाहिजे. डोळे बंद केले म्हणून संकटे जात नाहीत. संकटे आल्याशिवाय डोळे उघडतही नाहीत. राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं ना, तर जगातील अनेक समस्या आपोआप दूर होत असतात. म्हणून आपण नमलं पाहिजे आणि आपण संयम नक्कीच ठेवला पाहिजे. तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी नक्कीच तुम्ही बोललं पाहिजे आणि समोरच्याला समजावून सांगितलं पाहिजे. आणि एक लक्षात घ्या, समोरच्याला समजावून सांगताना त्याच्यावर हक्क बजवायचा नाही. त्याला समजून आपण सांगतोय एवढं मात्र नीट लक्षात ठेवायचं. दोष लपवला की तो मोठा होत असतो आणि कबूल केला ना की तो नाहीसा होत असतो. म्हणून दोष आणि तुम्ही काय चुकलात ते कबूल करायला नक्कीच शिका. पैसा, संपत्ती, धनदौलत याचा घमंड करू नका. आपले कर्म चांगले ठेवा, कारण देवाच्या दारी पैशांचा हिशोब केला जात नाही तर कर्माचा हिशोब केला जातो. आणि तुमचे कर्म किती चांगले आहेत त्यानुसार तुम्हाला शिक्षा किंवा मग तुम्हाला चांगल्या गोष्टी भेटत असतात. स्वामी सांगतात, तू कोणाला फसवू नको, तुला कोणी फसवणार नाही. तू कोणाला उपाशी ठेवू नको, तू कधी उपाशी राहणार नाही. एवढं बाळा माझं बोलणं लक्षात ठेव. मनुष्य जितका आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त अतिविचाराने थकतो. म्हणून अतिविचार टाळा आणि नेहमी तुम्ही हसत राहा. एवढं गोष्ट लक्षात ठेवा. बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, कोणतीच गोष्ट करणे हे अशक्य नसते. कमी पडतो तुमचा प्रयत्न आणि त्यामुळे प्रयत्न मनापासून कर. अशक्य गोष्ट सुद्धा आता शक्य होणार आहे आणि ती गोष्ट तुला शक्य होऊनच राहील. गरिबी आणि श्रीमंती यावर अवलंबून नसते की तुमच्याकडे काय आहे, तर यावर अवलंबून असते की तुमच्याकडे जे आहे त्यात तुम्ही किती समाधानी आणि सुखी आहात आणि आनंदी आहात. म्हणून तुमच्याकडे जे आहे त्यात सुखी, समाधानी आणि आनंदी राहायला शिका. नक्कीच तुम्ही जीवनामध्ये भरपूर काही मिळवून घ्याल आणि भरपूर काही तुम्ही साध्य करून घ्याल. म्हणून जो व्यक्ती आनंदी, समाधानी नसतो ना, तो कायम दुःखी असतो. आणि जो व्यक्ती झोपडीत सुद्धा समाधानी असतो ना आणि आपल्याकडे जे काही आहे त्यात तो समाधान बाळगतो ना, तो व्यक्ती खूप पुढे जात असतो आणि त्याची कीर्ती जगभर होत असते. मित्रांनो, स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळ व तिखटपणा ठेवा की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका हा नक्कीच लागला पाहिजे आणि नक्कीच त्यांना कळलं पाहिजे की हे काहीतरी चीज आहे. हातात हात घेतला तर मैत्री होत असते. दोन्ही हात जोडले तर भक्ती होत असते. हातावर हात आपटला तर टाळी वाजत असते. कोणाला हात दिला तर मदत होत असते. हाताचे महत्त्व इतके की अनेक हात पुढे आले की अशक्य ही शक्य होत असते. म्हणून असाच स्वामींचा हात तुमच्या पाठीशी राहावा यासाठी नक्कीच तुम्ही तुमच्या आवडत्या मित्राला हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यालाही दाखवा की आपण जीवनामध्ये कसं जगलं पाहिजे आणि कसं आपण बाळगलं पाहिजे. अडचणीत असाल तर स्वामी नक्कीच तुम्हाला तारतील. एकटे असाल तर स्वामी तुम्हाला सांभाळतील. मार्ग सापडत नसेल तर स्वामी दाखवतील. अश्रू थांबत नसेल तर स्वामी नक्कीच तुमचे अश्रूही पुसतील. फक्त तुम्ही संयम ठेवा. स्वामी सांगतात, मनासारखं होत नसेल तर राग वाढत असतो, मनासारखं झालं की मग हाव वाढते. म्हणून आयुष्यात अपेक्षा कमी ठेवलेल्या कधी पण चांगल्या असतात आणि कोणाकडून जास्त तुम्ही
अपेक्षा अजिबात ठेवू नका, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. स्वामी म्हणत आहेत की असेल नसेल कोणी तुझं, तू पंखात मात्र बाळा कायम भरारी ठेव. बदलेला एक दिवस तुझा, पण तू स्वतःवर फक्त विश्वास ठेव आणि तो विश्वासच तुला भरपूर पुढे घेऊन जाईल, असे स्वामी आपल्याला सांगत आहेत. म्हणून जेवढा जास्त तुमचा विश्वास तेवढे जास्त तुम्हाला प्रगती पथावर जाण्यासाठी तुम्हाला मदत होते. आणि तुमच्या मनामध्ये जेवढा जास्त विश्वास असेल तेवढं तुम्ही भरपूर काही भक्तीत रंगत जाता आणि स्वामींची सेवाही तुम्ही करत असतात. मित्रांनो, स्वामी सांगतात चूक महत्त्वाची असेल ना तर व्यक्ती विसरून जा, आणि व्यक्ती महत्त्वाचीच असेल ना तर नक्कीच तुम्ही चूक विसरून जा, मग ती कितीही मोठी आणि कशीही असो. इथेच कमवायचे आहे आणि इथेच गमवायचे सुद्धा आहे. म्हणून कोणाला काही देता नाही आले ना तरी चालेल, पण कोणाचे मन दुखवू नका, कारण माणुसकीचं मोल हे पैशांपेक्षा खूप मोठं असतं, एवढं मात्र लक्षात ठेवा. कुणालाही कमी लेखू नका, टर उडवू नका, टोचून कोणाला बोलू नका, टोमणे मारू नका, पान उतारा करू नका आणि कुणाच्या गरिबीवर नेहमी हसू नका, कारण नियतीचा पलटवार कधी होईल हे सांगता येत नाही. म्हणून एक लक्षात घ्या, सोन्याची लंका होती रावणाची, तरी तो उद्ध्वस्त झाला कारण त्याच्या गर्वामुळे. म्हणून गर्व कधी करू नका आणि अहंकार कधी करू नका. आपल्यासाठी एखादी व्यक्ती तळमळ करत असेल ना तर स्वतःला भाग्यवान आणि नशिबान समजा, नाहीतर आजच्या युगात स्वार्थासाठी नाती जोडणारी लोक तुम्हाला पावलोपावली भेटून जातील. म्हणून अशा लोकांना नेहमी तुम्ही जपून ठेवा, एवढंच मात्र निश्चित आहे. स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती किती वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार आपल्याला करता आला पाहिजे आणि चांगलाच विचार आपण कायम केला पाहिजे. नेहमी मन निर्मळ ठेवा व प्रामाणिक राहा. कुणी कितीही फसवले तरी एक लक्षात ठेवा, प्रामाणिक माणसाच्या पाठीशी नेहमी सत्य उभं असतं आणि ते शेवटपर्यंत उभं असतं, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून तुमच्या मागेही स्वामींची शक्ती उभी आहे आणि सत्य उभे आहे. तुम्ही कधीच हार मानू नका आणि कधीच कुणालाही टोचून बोलू नका. कुणी आपल्यासोबत असू किंवा नसू, नाराज होऊ नका, कारण स्वामींपेक्षा सुंदर सोबती कोणीच नाही आणि कुणी असूही शकत नाही. म्हणून स्वामींवर फक्त विश्वास ठेवा. ज्याप्रमाणे आंधळ्याला आरशाची आणि बहिऱ्याला संगीताची किंमत कळत नसते, त्याचप्रमाणे विश्वासघाती माणसाला चांगल्या माणसाची किंमत ही अजिबात कळत नसते. स्वामी सांगतात त्या ठिकाणी कधीच बसू नका ज्या ठिकाणी दुसऱ्यांबद्दल वाईट बोललं जातं, कारण तुम्ही उठून गेल्यानंतर पुढची चर्चा ही तुमच्याबद्दल असते, एवढं मात्र निश्चित आहे. सत्य अशी एक श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येत असतो, पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे आणि ज्यामुळे तत्काळ सुख मिळतं, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागत असते आणि परतफेड आपण करत असतो. म्हणून संस्कारातून श्रेष्ठ कोणताही वारसा नाही आणि प्रामाणिकपणापेक्षा मोठा कोणताही आरसा नाही, एवढं लक्षात घ्या. म्हणून खोटी कामं करणं आणि खोट्या मार्गाने मोठं होण्यापेक्षा सत्य मार्गावर चालून सत्कर्म करून लहान राहा, कारण खोटी कर्म करून एखादा जरी मोठा झाला ना तरी आज ना उद्या त्याला त्याच्या खोट्या कर्माची दुःखरूपी फळे ही भोगावीच लागतात आणि भोगावीच लागतीलच, कारण ते कर्माचं फळ आहे ते देव आपल्याकडून नक्कीच घेत असतो. म्हणून एकनिष्ठ राहा, तुमची सगळी कामे होतील, कारण स्वामींच्या दरबारात निष्ठेला आणि कष्टाला किंमत आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा. तुम्हाला जर एखादा मोठा काम करायचं असेल ना तर त्या कामावर मनापासून प्रेम करा आणि पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा आणि ते पण मनापासून करा. नक्कीच ते काम तुमचं पूर्ण होईल. नको त्या गोष्टींचा विचार करणं सोडलं की माणसाला आपोआप लक्षात येतं की हा खरा त्रास तर अतिविचार केल्याने होत होता. म्हणून अतिविचार करणं सोडा, कारण अतिविचार केल्याने फक्त तुमचा वेळ हा वाया जाणार आहे आणि त्यातून काही साध्य होणार नाही. म्हणून तुम्ही कधी अतिविचार करून सोडून द्या आणि कधीच ते करू नका. जीवनात अर्धे दुःख चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्याने येते आणि बाकी अर्धे दुःख खऱ्या लोकांवर संशय घेतल्याने येते, एवढं मात्र खरं आहे. म्हणून यश मिळाल्यावर पाठ थोपटणारी व चुकल्यानंतर कान पकडणारी काही नाती कायम जपायची असतात, कारण त्या आरशासारख्या स्वच्छ व प्रामाणिक नात्यांना अविश्वासाचा तडा कधीच जात नाही, एवढं मात्र लक्षात ठेवा. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागला असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते आणि ज्यांच्यामध्ये ते करण्याची धमक सुद्धा असते. शांत राहणे याच्यापेक्षा मोठं उत्तर कोणतंच नसतं आणि माफ करण्यापेक्षा मोठी शिक्षा कोणतीच नाही. त्यामुळे त्याग करा आणि तुमच्या त्या अहंकाराचा आणि स्वीकार करा त्या तुमच्या वास्तविकतेचा. समुद्रात कितीही मोठे वादळ आले ना तरी समुद्र आपली शांतता कधी सोडत नाही. तसेच आपल्या जीवनात कितीही संकटे आली
तरी आपला चांगुलपणा तुम्ही कधीच सोडला नाही पाहिजे आणि तो तसाच ठेवला पाहिजे. म्हणून जेवढे तुम्ही चांगले असाल आणि जेवढे तुम्ही दुसऱ्यांबद्दल चांगले विचार कराल तेवढे तुम्ही पुढे जाल एवढं मात्र निश्चित आहे. भाकरीसुद्धा दोन्ही बाजूने भाजली तरच छान लागते. त्याचप्रमाणे जीवनातही नाती दोन्ही बाजूने निभावली तरच ती छान असतात आणि चांगली आणि प्रेमळ असतात एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून दीड शहाण्यापुढे बुद्धीला घासण्यापेक्षा अडाणीपणाचे सोंग घेऊन गप्प बसलेलं केव्हाही चांगलं असतं. म्हणून गप्प राहा आणि फक्त गंमत बघत राहा. तुम्हाला सर्व काही कळणार आणि वेळ काळ आल्यावर सर्व काही तुम्हाला समजणार की स्वामी आपल्यासोबत सर्व काही चांगलेच करत होते. म्हणून प्रेम सर्वांवर करा, पण श्रद्धा फक्त परमेश्वरावरच ठेवा. कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात आणि मग आपल्याला ते समजत सुद्धा नाही. सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत, तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील हे स्वीकारावं लागते. मगू क्योंकि जब तक ये जिंदा तब तक ही आपली निंदा. म्हणून ती निंदा आपल्याला सहन करावीच लागणार आहे. त्यात तुम्हाला सामील व्हायला कोणी येणार नाही आणि ते तुम्हालाच सर्व काही हँडल करायला लागेल. म्हणून एखादं रोप लावल्यानंतर त्याला फुलं फळं येण्यासाठी विशिष्ट वेळेची गरज असते आणि यश मिळवण्यासाठी वेळ तर लागतेच. म्हणून प्रयत्न करत राहा आणि संयम कधी सोडू नका. म्हणून प्रयत्न केल्याने फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. भावाचं, देवाचं आणि गावाचं जो खातो ना त्याच्या घरात सुख, शांती आणि समाधान कधीच नांदत नाही. म्हणून कोणाचं लुबाडून खाण्यापेक्षा स्वकष्टाने खाल्लेलं कधी चांगलं असतं आणि ते निर्मळही असतं एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून आपल्याकडे जे काही आहे त्याचा चांगला उपयोग करा. लोकांच्या उपयोगी पडा. पद आणि पैसा आज आहे तर उद्या नसेल, पण माणसाने मिळवलेली माणुसकी हे शेवटपर्यंत त्याला नक्की साथ देईल हेही तितकंच सत्य आहे आणि तितकंच सत्य आपण त्याला मानलं पाहिजे. तुम्ही स्वतःसाठी नक्की जगा, मोठे व्हा, पण दुसऱ्यांच्या जखमेवर फुंकर घालायला शिका आणि त्याशिवाय आपल्या आयुष्यातही सुख नाही एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी व्हायला शिका आणि दुसऱ्यांच्या दुःखात नेहमी तुम्ही सहभागी झाले पाहिजे. काळोख्या रात्रीनंतर लख प्रकाश देणाऱ्या दिवसाचे आगमन होते. तसेच जीवनात वेळ कशीही असू देत, चांगली किंवा वाईट, ती नक्कीच बदलत असते आणि ती बदलणार आहे. आणि एवढा तुम्ही विश्वास ठाम तुमच्या मनात ठेवायला हवा. परमेश्वराने दुसऱ्याला काय दिलं हे बघण्यात आपण इतके व्यस्त असतो की परमेश्वराने आपल्याला काय दिलंय हे बघायला आपल्याकडे वेळच नसतो. म्हणून तो वेळ काढायला शिका. आणि परमेश्वराने एवढं मोठं शरीर आपल्याला दिलं आहे आणि त्यातून आपण कामे करू शकतो. त्यासाठी देवाला दररोज धन्यवाद म्हणा. जोपर्यंत गरज असते तोपर्यंत तुमच्या कौतुकाचा सोहळा गावभर साजरा केला जातो, पण एकदा का गरज संपली की मग तुमच्या निंदेची खिफायत घरोघरी वाटली जाते आणि मग घरोघरी सांगितलं जातं की हा पोरगा वाईट आहे, असा आहे, पण तसा आहे, पण त्याला कोणी विचारत नाही. एवढं मात्र दुःख आहे. मी तुझ्या आयुष्यातील तेच दुःख कमी करू शकतो जे तुझ्यावर दुसऱ्यांनी लादले आहे असे स्वामी म्हणत आहेत, पण तू स्वतःच्या कर्माने जे दुःख ओढून घेतले आहे त्यातील एक कणही मला कमी करता येणार नाही. म्हणून कर्म सुंदर आणि स्वच्छ ठेवा. बाकी मग बघायला मी आहेच. फक्त तुम्ही निश्चिंत राहायला शिका. बस तेवढंच तुम्हाला करायचं आहे आणि निश्चिंत राहाल तर सर्व काही मिळेल. तुमच्यावर किती लोक विश्वास ठेवतात किंवा ठेवत नाही हे महत्त्वाचं नाही, तर तुमचा स्वतःवर किती विश्वास आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. एवढं लक्षात घ्या. आनंदी आयुष्यासाठी स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग करावा लागतो. आणि स्वाद सोडला तर शरीराला फायदा होतो आणि मग वाद सोडला तर नाते टिकण्यासाठी फायदा होत असतो. म्हणून नाते तुम्ही अजिबात तोडले नाही पाहिजे आणि अजिबात तुम्ही सगळ्यांनी एक सोबत नीट आणि चांगल्या मार्गाने चाललं पाहिजे. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात पण त्या सुटणाऱ्या असतात. याउलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही हे मात्र निश्चित खरे आहे. म्हणून तुम्ही कोणालाही दुःख, दर्द, पीडा देऊ नका एवढं फक्त लक्षात घ्या. मला कोणाची गरज नाही हा अहंकार आणि सर्वांना माझी गरज आहे हा प्रेम डोक्यातून काढला की मग भरपूर काही गोष्टी माणूस सर्वांच्या जीवाचा होतो आणि तो भरपूर काही गोष्टी त्याला समजायला लागतात. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. स्वामींच्या चरणी लीन व्हायला शिका आणि स्वामींचे नामस्मरण करायला शिका, कारण स्वामींशिवाय आपल्याला दुसरं कोणीच नाही एवढं फक्त लक्षात ठेवा. आणि तेवढं लक्षात ठेवून तुम्ही पुढची कामं नक्कीच तुम्ही करायला लागली पाहिजे आणि ती कामं तुम्ही आवडीने केली पाहिजे आणि मनापासूनही केली पाहिजे एवढं फक्त लक्षात घ्या. काही वेळा आपली चूक नसताना नाही, कारण जोपर्यंत समोरच्याचं मन मोकळं होत नाही तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्षात येत नाही हेही तितकंच खरं आहे. म्हणून एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून नाराज होऊ नका,
कारण या जगात एखाद्यालाच सर्व काही मिळतं असं कधीच नसतं. कोणाजवळ काही ना काहीतरी कमी नक्कीच असते. आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज आपल्याला नाही. फक्त नीतिमत्ता साफ असावी, परमेश्वर काटाही टोचू देणार नाही हे मात्र निश्चित आहे. म्हणून त्याच्यावरच फक्त विश्वास ठेवा. अपयश हे संध्याकाळी विसरून जायचे असते, कारण उजाडलेली सकाळ आपल्या यशापर्यंत पोहोचण्यासाठी नवीन संधी उपलब्ध करून देत असते आणि आपल्याला नवीन संधीवर आणि पुढे घेऊन जाणार असते. एवढं मात्र निश्चित आहे. कुणीतरी पुढे गेला म्हणून द्वेष करत बसण्यापेक्षा आपण मागे का राहिलो हा विचार करा आणि चालत राहा. स्पर्धा स्वतःशी करा, जगाशी नाही. स्वतःची केली तर सर्व काही नीट होईल आणि पुढे जाल आणि भरपूर काही प्रगती तुम्ही नक्कीच कराल. खूप मोठे व्हा, पण अवघत जग जिंका, परंतु सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या माणसांना कधीच तुम्ही विसरू नका. एवढं मात्र नीट लक्षात ठेवा. आणि स्वामी आपल्याला आधार देतात. आणि संपूर्ण संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर मनापासून आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत पुढे शेअर नक्कीच करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि गोड संदेशामध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.